शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरील पराक्रमामध्ये कोणाचा वध केला होता? अफजल खानाचा वध केला होता हे पाहिलं होतं आपण. आता त्याच्या पुढे गेल्यानंतर आपण असं पाहणार आहोत की शिवाजी महाराजांनी पन्हाळागड जिंकला, परंतु हा पन्हाळा जिंकल्यानंतर विजापूरचा आदिलशहा मात्र काय झाला? चिडला. मग हा चौताळलेल्या आदिलशहाने, चिडलेल्या आदिलशहाने त्यांचा एक सरदार ज्याचं नाव होतं सिद्धी जौहर त्याला शिवाजी महाराजांवर चालून पाठवलं. शिवाजी महाराजांना तो पकडून आणायचं, त्याला वेढा घालायचा, कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवाजी महाराज आपल्या समोर हजर झाला पाहिजे असं सिद्धी जौहरला सांगितलं. सिद्धी जौहर त्यांचं सैन्य घेऊन पन्हाळगडाला वेढा देऊन बसला. असा ठाम वेढा दिला की आता शिवाजी महाराजांचं हळूहळू त्यांच्याजवळ असलेलं अन्नधान्य, सैनिकांना खाण्यापुरतं ठेवलेलं हे सगळं आता संपत आलं होतं. आता माझ्या सैन्यांना काहीतरी खायला हवं होतं, म्हणून शिवराय सुद्धा पेचात पडले होते की आता या सिद्धी जौहरचा पन्हाळगडाचा वेढा कधी उठवेल याची वाट पाहत होते. पण सिद्धी जौहर आणि त्याचं सैन्य मात्र पन्हाळाचा वेढा उठवण्याचं नामोनिशाण काढत नव्हते, नाम सुद्धा घेत नव्हते. इथं सुद्धा शिवाजी महाराजांनी विचार केला, आता शक्तीने काम करून चालणार नाही, तर आता आपण काम युक्तीने केलं पाहिजे हा विचार शिवाजी महाराजांनी केला. आणि मग सिद्धी जौहरला आणि त्याच्या सैन्याला निरोप पाठवला की मी जो हा पन्हाळा किल्ला घेतलाय तो तुम्हाला मी स्वाधीन करतो, देऊन टाकतो. असं निरोप आल्याबरोबर सिद्धी जौहर आणि त्यांचं सैन्य अगदी आनंदात जल्लोष करू लागलं, खुश झालं. आणि शिवाजी महाराजांनी हेच केलं. कारण आपण नेहमी म्हणतो शिवाजी महाराजांबद्दल की मूर्ती लहान पण कीर्ती महान. त्याचं हेच कारण, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि मग शिवाजी महाराजांनी किल्ला मी तुमच्या ताब्यात देतो असं म्हटल्याबरोबर सिद्धी जौहर आणि त्याचं सैन्य अगदी आनंदात जल्लोष करू लागलं, अगदी खुश झालं, गाणे बजावण्यात तंग झालं. आणि हीच वेळ होती शिवाजी महाराजांना पन्हाळ्यातून निसटण्याची. मग पुढे शिवाजी महाराजांना आता पन्हाळ्यातून निसटायचं आहे, पन्हाळ्यातून पुढे जायचं आहे. आता याच वेळेचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी युक्ती आखली, 2 पालख्या तयार करायच्या. एका पालखीमध्ये खरा शिवराय बसणार आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवरायांसारखा दिसणारा हुबेहूब शिवराय तयार करायचा. मग शिवरायांच्या मावळ्यामध्ये, एक विश्वासू मावळ्यामध्ये शिवा काशीद नावाचा एक मावळा होता जो शिवरायांसारखा हुबेहूब दिसायचा. झालं तर मग तयारी सुरू. खोटा शिवाजी तयारीला लागले शिवाजी बनण्यासाठी. मग या 2 पालखीमध्ये, एका पालखीच्या आणि दुसऱ्या पालखीमध्ये हुबेहूब शिवाजी बसले. खरा शिवाजी जाणार होते हे अवघड वाटेने, तर हुबेहूब शिवटा शिवाजी मात्र जाणार होता हा सिद्धी जौहरच्या सैन्यामधून. का तर ज्या वेळेस शिवाजी पकडला गेला असा भ्रम सिद्धी जौहर आणि त्यांच्या सैन्यामध्ये पसरणार आहे, तेव्हा हे सिद्धी जौहरचे सैन्य मात्र जल्लोष करणार आहे, शिवाजी पकडला, शिवाजी पकडला. त्याच वेळेला खरे शिवराय हे अवघड वाटेने पसार होणार होते. आणि मग ही योजना या ठिकाणी शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांनी आखली, त्याप्रमाणे आखणी झाली. दुसऱ्या दिवशी दिवस उजाडला. शिवराय एका पालखीमध्ये बसले आणि हुबेहूब दुसरा शिवाजी दुसऱ्या पालखीमध्ये बसला. आणि हा हुबेहूब शिवरायांसारखा दिसणारा हा दुसरा खोटा शिवाजी सैन्यामधून चालू लागला. त्यावेळेस शिवराय पकडले, शिवराय पकडले, शिवा पकडला असा आवाज झाला. आणि त्याबरोबर सिद्धी जौहरच्या सैन्याने त्या दुसऱ्या पालखीतल्या शिवरायाला पकडलं. हे जेव्हा खऱ्या शिवरायांनी बघितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, आता आपण या ठिकाणी इथून निसटलं पाहिजे. हे बघून
खरे शिवराय मात्र त्याच वेळेला पुढे निसटले आणि हा खोटा शिवराय त्या ठिकाणी सिद्धी जोहरच्या सैन्यामध्ये अडकला आणि त्यांचं शिवरायांसाठी शिवाकाशीचं आत्मबलिदान झालं. पुढे मात्र हे ज्यावेळेस सिद्धी जोहरला कळालं की अरे हा खरा शिवराय नाहीये, हा खोटा शिवराय आहे आणि खरा शिवराय मात्र आपल्यामधून निष्ठून गेलेला आहे, आपल्या हातावर तर त्याने तुरी दिलेला आहे, आपल्याला फसवलं आहे, तेव्हा तो चौताळा आणि पुढे त्यांना पकडण्यासाठी कुणाला पाठवलं? त्यांना खऱ्या शिवरायाला पकडण्यासाठी सिद्धी जोहरने त्याचा सरदार सिद्धी मसऊदला पाठवलं आणि त्या सिद्धी मसऊदने शिवरायांना पांढरपाणी ओढ्याजवळ. आता शिवराय पुढे अवघड प्रसंग उभा होता. शिवराय पकडले गेले होते, परंतु आपल्याला माहिती शिवराय खचणारे नव्हते, डगमगणारे नव्हते, युक्तीने लढणारे होते. प्रसंगी एक पाऊल मागे घेऊन पुन्हा एकदा नव्याने झेप घेणारे होते. त्यासोबतच त्यांच्या मावळ्यांसोबत त्यांनी पुन्हा एकदा नवा डाव आखला. जो त्यांच्या मावळ्यांमध्ये एक असा मावळा होता की जो त्याच्या बाणेदारपणामुळे इतिहासामध्ये अजरामर झाला. त्याचं नाव होतं बाजीप्रभू देशपांडे. मग त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडे, मावळे आणि शिवराय यांनी विचार केला, राजे आता आपल्या सैन्याचा निभाव या सिद्धी मसूदच्या सैन्याबरोबर लागणार नाही. मग आता मी काय करतो, काही सैन्य निवडक सैन्य घेतो आणि मी इथे घोडखिंडीमध्ये थांबतो. तुम्ही सैन्य काही घ्या आणि विशाळगडाकडे जा. राजे आता युक्तीने काम करावं लागेल, शक्तीने नाही. राजांना वाईट वाटत होतं. बाजीप्रभू देशपांडे सारखा मोहरा इरेला घालणं हे त्यांच्या मनाला पटत नव्हतं. पण बाजीप्रभू देशपांडे वारंवार सांगत होते, राजे ही वेळ विचार करण्याची नाही, ही वेळ कृती करण्याची आहे. तुम्ही निघा, मी ही घोडखिंड शत्रूच्या सैन्यापासून अडवून धरतो आणि तुम्ही तोपर्यंत विशाळगडाकडे पोहोचा. बळच कस तरी विचार करून शिवराय जड अंतःकरणाने विशाळगडाकडे जाण्यासाठी निघाले. कारण त्यावेळेस बाजीप्रभूने जे उद्गार काढले त्या वाक्याने, त्या उद्गाराने शिवाजी महाराजांना पुढे जाण्यास भाग पाडलं. बाजीप्रभू देशपांडेंनी सांगितलं, राजे एक बाजी मेला तर अशा अनेक बाजी होतील, परंतु एक शिवराय गेला तर पुन्हा शिवराय होणे नाही. शिवरायांनी विचार केला, शिवरायांना जाण्यास भाग पाडलं आणि शिवराय जाता जाता शिवरायांनी सांगितलं, आम्ही जातो, विशाळगडाकडे जातो. विशाळगडावर गेल्यानंतर एक तोफ होईल, त्या तोफेचा आवाज झाल्याबरोबर तुम्ही ही घोडखिंड सोडायची आणि आमच्या मार्गाने रवाना व्हायचं. ठीक आहे राजे, तुम्ही म्हणाल तसं, पण आता तुम्ही विशाळगडाकडे पुढे निघा. आम्ही या ठिकाणी ही घोडखिंड अडवून धरू, शत्रूला पाठलाग करू देणार नाही. असं म्हणून शिवराय जड अंतःकरणाने, जड पावलाने विशाळगडाकडे निघाले. पुढे सिद्धी मसूदचं सैन्य या घोडखिंडीमध्ये येऊन धडकलं. पहिली तुकडी हे बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांनी या मावळ्यांचं नियोजन केलं. कुणी कुठे थांबायचं, कुणी या बाजूला थांबायचं, कुणी मागच्या बाजूला थांबायचं, कुणी मागच्या बाजूला थांबायचं, कुणी पुढे थांबायचं, याचं नियोजन बाजीप्रभू देशपांडेंनी केलं. आणि त्या नियोजनाप्रमाणे जेव्हा सिद्धी मसूदचं सैन्य पलीकडून घोडखिंडीमध्ये आलं त्यावेळेस पहिली तुकडी आल्यानंतर बाजीप्रभू देशपांडेंनी या मावळ्यांना सांगितलं, हाना, मारा, दगडगोट्यांनी ठेचा, हर हर महादेव करत प्रत्येक गोटा येत होता. आणि या घोडखिंडीमधून मावळ्यांच्या अंगावर तनातन दगडगोटे पडत होते. त्याबरोबर कुणी पडत होतं, कुणी रडत होतं, कुणी रक्तबंबाळ होत होतं. अशा एक नाही, दोन नाही तर 3 तुकड्यांना बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या सैन्यांनी रक्तबंबाळ करून सोडलं. त्याच वेळेस बाजी
आणि बाजीचे सैन्य सुद्धा हे रक्तबंबाळ होत होतं. अनेक जखमा अंगावर होत होत्या. अनेक जखमा झेलत झेलत या सिद्धी मसूदच्या सैन्याला बाजी प्रभूचं सैन्य हे मावळे निकराने तोंड देत होते. कारण त्यांचे कान होते विशाळगडावर ऐकू येणाऱ्या तोफेकडं. जोपर्यंत माझा राजा विशाळगडापर्यंत पोहोचणार नाही आणि जोपर्यंत त्या तोफेचा आवाज कानावर पडणार नाही तोपर्यंत आम्ही ही घोडखिंड अशी चालून धरणार. ही जिद्द, ही भावना प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये होती आणि त्या भावनेनेच बाजीप्रभू देशपांडे आणि हे सैन्य हे निकराचा मारा या सिद्धी मसूदच्या सैन्यावर करत होतो. निकराने लढता लढता शेवटी ज्याच्याकडे कान होते तसतसं पुढे शिवराय या विशाळगडाकडे प्रयाण करत होते. शिवरायांना वाट उरकत होती. आता मात्र विशाळगडाचा पायथा शिवरायांना दिसू लागला होता. या लढणाऱ्या मावळ्यांचे कान विशाळगडावरच्या तोफेकडे लागले होते. तसतसे शिवराय पुढे जात होते. माझा राजा विशाळगडावर पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी मी इथे लढलं पाहिजे हे बाजीप्रभू देशपांडे आणि ह्या मावळ्यांनी या ठिकाणी मनामध्ये ठेवून हे निकराचा लढा देत होते. पहिली तुकडी नामोहरम केली, मसूदची दुसरी तुकडी केली, तिसरी तुकडी आली. त्यावेळेस सगळं सैन्य घायाळ झालं होतं. अनेक जखमा अंगावर झेलून या तोफेकडे कान देऊन माझा राजा विशाळगडावर कधी पोचतो आणि ती आवाज मी कधी ऐकतो त्यावेळेस मी मात्र या ठिकाणी धन्य होणार. काही क्षणातच या विशाळगडावर पोहोचल्याची तोफ बाजीच्या कानावर पडली आणि त्यावेळेस मात्र या बाजीने अंगावर अनेक जखमा होत होत्या. अंगावर रक्त सांडलेलं होतं, अंगावर रक्त उघळत होतं. अनेक जखमांनी ह्या वेदनेने हे शरीर त्याचं आतून विवळत होतं. परंतु समाधान आणि आनंद एका गोष्टीचा होता की माझ्या राजाला मी या शत्रूच्या तावडीमधून विशाळगडाकडे पोहोचण्यास मी खिंड अडवू शकलो. माझं जीवन माझ्या राजाच्या चरणी अर्पण म्हणत शेवटी बाजीप्रभू देशपांडेंनी या ठिकाणी या घोडखिंडीमध्येच प्राण सोडला आणि स्वतःचं आत्मबलिदान, स्वतःचं बलिदान या घोडखिंडीमध्ये देऊन शिवरायांना आणखी या ठिकाणी पुढे आणखी शिवराय म्हणजे स्वतःचं बलिदान देऊन स्वतःचा जीव या स्वराज्यासाठी आणखी एका मावळ्याने दिला होता. आणि म्हणून ह्या घोडखिंडीला ही घोडखिंड आता बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांच्या रक्ताने पावन झाली होती आणि तेव्हापासून ही घोडखिंड पावनखिंड या नावाने ओळखली जाऊ लागली. पावनखिंडीमध्ये हा स्वराज्यासाठी कामी आलेला आहे. तेव्हा या खिंडीचं नाव या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने पावन झालेल्या या घोडखिंडीला पुढे नाव पडलं पावनखिंड. पहा, आपण चित्रपट पाहिला. पहा, पावनखिंड पाहिलाय. कुणी कुणी चित्रपट पाहिला? पाहिले. याच्यामध्ये हे सगळं पूर्ण घटना. म्हणून या पाठाला शर्थीने खिंड लढवली. शर्थीने, निकराने. कोणी लढवली खिंड? कोणी लढवली शर्थीने? बाजीप्रभू देशपांडेने. लक्षात आले? छान.